याला मोबाईल चार्जिंगच होत नसेल तर तो काम करेल का? नाही. त्याप्रमाणे 365 दिवस माझे चांगले जावेत म्हणून वर्षातला 8 दिवसाचा सप्ताह माझ्याकरता चार्जिंग टायमिंग आहे म्हणा. चार्जिंग टायमिंग. तुम्हाला कोणाचं सांगितलं? मुकेश अंबानी. कोण मुकेश अंबानी? 14,000 कोटीचं ज्याचं घर आहे. कल्पना करा, 14,000 कोटीचं ज्याचं घर आहे तो जर आनंदी होण्याकरता सप्ताह करतो, आता आपलं काय सांगत बसू मी तुम्हाला? 14,000 कोटीवर किती शून्य राहतात ते पण आपल्याला माहिती नाही. आम्हाला आनंदी होण्याकरता अध्यात्म विद्येशिवाय पर्याय नाही. संतांचं ऐकावं, संतांचं बोलावं आणि त्यांनी केलं ते आम्ही करावं, जेणे आमचं जीवन आनंदी आणि शांत होईल. आज माणसं संपन्न आहेत महाराज परिस्थितीनं, पण मनस्थितीनं मोठे विपन्न आहेत. मनस्थिती लोकांची चांगली राहिली नाही. सांगू तुम्हाला, लोकांकडे सगळं आहे. आता कुणीच गरीब नाही. कुणीच गरीब नाही. मी जिथं राहतो माझ्या जवळच, माझ्या घराजवळ एक कॉम्प्लेक्सचं काम सुरू आहे आणि तिथे एक वॉचमन आहेत. पत्र्याच्या खोलीमध्ये राहतो आणि दुसऱ्याकडे काम करतो. त्या घराला, बिल्डिंगला, कॉम्प्लेक्सला पाणी वगैरे मारायचं त्याचं काम असतं, राखणदारी करायचं. परवा मी गाडीवरून निघालो कीर्तना करता आणि तितक्यात त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक मोठा ॲपे आला आणि त्याच्यामध्ये एक मोठा बॉक्स होता. मला वाटलं काय असेल त्या बॉक्समध्ये. सहज थांबलो आणि एका पोराला विचारलं, म्हणजे अरे काय आणलं रे? तो म्हणजे महाराज टी व्ही आणलाय. पत्र्याचं खोली आहे, साधी टी व्ही आणली. म्हटलं कितीची? म्हणजे 1.5 लाख रुपयाची. ज्याच्या खोलीत बसायला खुर्ची टाकायला जागा नाही त्याच्या खोलीत, त्याच्या घरामध्ये 1.5 लाखाचा टी व्ही आहे. मला सांगा ना, गरीब कोण आहे? सगळ्यांची परिस्थिती उत्तम आहे. परिस्थितीनं आम्ही संपन्न आहोत, पण मनस्थितीने मात्र आम्ही दरिद्री आहोत. माझं बोलणं फार बारीक आहे का? आमच्याकडे सगळं आहे, पण मनस्थितीने मात्र आम्ही फार दरिद्री आहोत. आम्ही रोज एका नवीन घरात जातो, रोज एका नवीन गावामध्ये जातो, रोज नवीन घरात जातो, रोज नवीन नवीन लोक आम्हाला भेटतात आणि लोक आमच्यासमोर व्यक्त होतात. महाराज, लोक आम्हाला म्हणतात, महाराज देवाची आमच्यावर फार कृपा आहे हो, फार कृपा आहे. 10 वर्षापूर्वी खायला काही नव्हतं आणि आज अशी कृपा आहे. कोटी रुपयाचा बंगला आहे, चंदनाचा पलंग आहे, रेशीमची गादी आहे, पण अडचण एक आहे, झोपण्याकरता 14 रुपयाची गोळी खावी लागते. का बरं? परिस्थिती उत्तम आहे, पण मनस्थिती मात्र आमची नीट नाही. आम्ही दुःखी आहोत. आमच्याकडे सगळं आहे महाराज, पण आमच्याकडचे विचार संपले. माझं बोलणं फार बारीक आहे का? 30 वर्षापूर्वीचा काळ फार चांगला होता. तात्या 30 वर्षापूर्वीचा काळ फार चांगला होता. मला सांगा ना, 30 वर्षापूर्वी आमच्या घरावर स्लॅब नव्हता. 30 वर्षापूर्वी आमच्या दारात गाडी नव्हती. 30 वर्षापूर्वी आमच्या घरात टाईल नव्हती. 30 वर्षापूर्वी आमच्या घरामध्ये किचन ओटा नव्हता. 30 वर्षापूर्वी आमच्या हातात मोबाईल नव्हता. 30 वर्षापूर्वी आमच्या घरात LED TV नव्हता. 30 वर्षापूर्वी आमच्या घरामध्ये फ्रीज, मिक्सर नव्हतं. आमच्या दारात गाडी नव्हती, तरी लोक सुखी होते. का बरं? त्या काळात 2 गोष्टी जिवंत होत्या. एक, लोकांचं ग्रंथांवर प्रेम होतं आणि 2, लोकांचा संतांवर विश्वास होता. आता ग्रंथांवर प्रेम राहिलं नाही महाराज. फार लांब गेलो आम्ही ग्रंथांपासून. आणि संतांचं आता आम्हाला पटत नाही. संतांचं आम्ही ऐकत नाही. प्रत्येक जण स्वतः शहाणा झाला. याकरता आता आम्हाला मोठ्यांचं ऐकण्याची गरज वाटत नाही. माझे गुरुजी म्हणायचे, तुम्हाला मोठं व्हायचंय का? शहाण्याच्या संगतीमध्ये या, 1.5 शहाण्याच्या नको. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या समाजाला आज अशा विचारमंचाची गरज आहे. आज अशा समाजाला आज प्रबोधनाची, संत वाङ्मयाची गरज आहे. म्हणून फार कौतुक करावं तेवढं कमी आहे. सगळा तरुण वर्ग आपण सगळे झटता आहात. हा उत्सव व्हावा याकरता आणि या निमित्तानं युवक निर्माण होतोय. महाराज, माझं बोलणं आहे का? आम्हाला तरुण नको, आम्हाला युवक पाहिजे. युवक, तरुण नको. स्वामी विवेकानंद म्हणतात, आम्हाला तरुण नको. बहुतेक लोक नेहमी चर्चा करतात, तरुण त्याला संध्याकाळी आणावं लागतं धरून. तो तरुण नको, आम्हाला युवक पाहिजे. युवक म्हणजे, युवक या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. युवक ही 3 अक्षर आम्हाला 3 भूमिका सांगतात. ऐका ना. यु म्हणजे युधिष्ठिर, व म्हणजे वशिष्ठ आणि क म्हणजे कर्ण. युधिष्ठिरासारखा धर्म ज्याच्याकडे आहे, वशिष्ठासारखं ज्ञान ज्याच्याकडे आहे आणि कर्णासारखं दान ज्याच्याकडे आहे, त्याला म्हणा युवक. आम्हाला युवक पाहिजे, युवक पाहिजे. आपण फार नशीबवान, भाग्यवान आहोत. आपण वारकरी संप्रदायाचे पायी झालो महाराज. जगात असा एकच संप्रदाय आहे, ज्या संप्रदायाचा प्रवर्तक हा 16 वर्षाचा युवक आहे. 16 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला आणि जगाच्या कल्याणाकरता फार मोठा विचारमंच खुला केला. आम्ही फार भाग्यवान आहोत. आपण ज्ञानोबारांचे पाईक आहोत. लोक म्हणतात 16वं वरीस धोक्याचं, 16वं वरीस धोक्याचं, पण 16वं वरीस धोक्याचं नाही, 16वं वरीस मोक्याचं आहे.
कारण 16 वर्ष धोक्याचं असतं तर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली नसती. 16 वर्ष धोक्याचं असतं तर छत्रपतींनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली नसती. 16 वर्ष धोक्याचं असतं तर स्वामी विवेकानंदांनी जगाच्या कल्याणाकरता परिव्राजक म्हणून संन्यास धर्म स्वीकारला नसता. आम्हाला 16व्या वर्षामध्ये क्रांती करण्याची आमची परंपरा आहे. इथलं तारुण्य हे धर्माकरता समर्पित झालेलं आहे. इथलं तारुण्य हे देशाकरता त्यागी झालेलं आहे. इथल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राष्ट्रभक्ती, देवभक्ती, धर्मभक्ती, मातृपितृभक्ती आणि संत भक्ती याचं अनुष्ठान आहे. म्हणून या जगामध्ये आपण भारतात जन्माला आलो हे फार मोठं भाग्य आहे. फार मोठं भाग्य आहे. त्यातल्या त्यात आपण सगळे महाराष्ट्रात आलो हे त्याच्यापेक्षा फार मोठं भाग्य आहे. का? इंटरनॅशनल फिलॉसॉफी, वैश्विक तत्वज्ञानाचा सिद्धांत असा आहे, जगामध्ये सर्वात जास्त संत कुठे येतात तर ते महाराष्ट्रामध्ये, आणि जगात सर्वात कमी संत कुठे येतात म्हणे तर ते ऑस्ट्रेलिया नावाच्या देशामध्ये. ऐका ना, तिथलं असं चिंतन आहे महाराज, त्या ऑस्ट्रेलिया देशामध्ये एक संत जन्माला येण्याकरता म्हणे 300 वर्ष जावे लागतात. 300 वर्ष. 300 वर्षानंतर एक संत आहे. पुन्हा ऐका, आलेला संत म्हणून सिद्ध होण्याकरता त्याच्या मरणोत्तर 40 वर्षाच्या दीर्घ कसोटीतून त्याला जावं लागतं. तेव्हा त्याच्यासमोर संत हे पद लागतं. किती कठीण आहे. त्या तुलनेत आपण किती भाग्यवान आहात. तिथे 350 वर्षानंतर एक संत आहे आणि इथे तुम्ही जर वरखेड आमच्या मालेगावकडे निघाले, रस्त्यातच तुम्हाला 450 भेटतील. कोण? संत. एवढे आपण संपन्न आहोत महाराज. ऐका, फार छान ऐकताय तुम्ही, असेच ऐकत राहा, सर्वांगाचं कान करून ऐका. या देशामध्ये अनेक राज्य आहेत आणि या राज्यांचं मिळून हे राष्ट्र तयार झालं, त्याला संघराज्य म्हणतात. या देशाला संघराज्य म्हणतात. प्रत्येक राज्याची स्वतंत्र उपज आहे, वैशिष्ट्य आहे. जम्मू काश्मीरकडे पाहाल तर तिथे तुम्हाला सौंदर्य पाहायला मिळेल. पंजाबकडे पाहाल तर तुम्हाला शौर्य पाहायला मिळेल. हिमाचल प्रदेशकडे पाहाल तर तुम्हाला धैर्य पाहायला मिळेल. हिमाचल प्रदेशचे लोक -डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सामान्य नॉर्मल जीवन जगतात. आपल्याकडे डिसेंबर जानेवारीमध्ये जी थंडी असते की नाही, त्याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त थंडी तिथे मे महिन्यामध्ये असते. तरी ते लोक -40 मध्ये सामान्य जीवन जगतात. तिथे धैर्य पाहायला मिळेल. गुजरातकडे पाहाल तर संपन्नता पाहायला मिळेल. गुजरातचे लोक, आपल्याला जवळ आहे गुजरात, त्यांचं राहणं, बोलणं, वागणं सगळं अप टू डेट आहे. संपन्नता पाहायला मिळेल. बंगालकडे पाहाल तर प्रतिभा पाहायला मिळेल. बंगालचे लोक फार विद्वान आहेत. विद्वान आहेत. तुम्ही कोणत्याही स्टेट बँकेत जा, प्रत्येक स्टेट बँकेचा मॅनेजर तुम्हाला बंगाली पाहायला मिळेल. का? विद्वान आहेत. काय सध्या भारतामध्ये केंद्र शासनाची लोकसेवा आयोगाची UPSC नावाची परीक्षा होते. त्या परीक्षेच्या द्वारा अधिकारी प्रशासकीय पदं भरली जातात. IRS, IAS, IPS अशी मोठमोठी. आणि त्या पदामध्ये, त्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त निकाल हा बंगालचा लागतो म्हणे. बंगालमध्ये प्रतिभा पाहायला मिळेल. राजस्थानकडे या, तुम्हाला रंगीबेरंगी पाहायला मिळेल. आपण हायवे जवळ आहे, आपल्याकडे जर हायवे राजस्थानची एखादी गाडी गेली तर पाठीमागे लिहिलेलं असतं रंगीला राजस्थान. त्यांच्याकडे रंगीबेरंगीपणा पाहायला मिळेल. प्रत्येक राज्याचं स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. भागवतामध्ये भगवान कृष्णाने काही चरित्र केलेलं आहे. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. भगवान कृष्ण UPचा नागरिक आहे. भगवान कृष्ण राजस्थानचा देव आहे. भगवान कृष्ण कर्नाटकचा पाहुणा आहे. भगवान कृष्ण हरियाणाचा वक्ता आहे. भगवान कृष्ण गुजरातचा राजा आहे. आणि भगवान कृष्ण महाराष्ट्राचा जावई आहे. महाराष्ट्राचा जावई आहे. UPचा नागरिक आहे. मथुरा वृंदावन कोणत्या राज्यात आहे हो? UP मध्ये.